बघा आजचा आपला 6वा प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्सचा 5वा प्रॉब्लेम तर तुम्ही सोडवलाय, तो टॅलीमध्ये पण टाकायचा आहे. त्याच्यामध्ये काय ऍडजस्टमेंट आहे, त्या ऍडजस्टमेंट आज तुमच्या क्लिअर होऊन जातील. एक फक्त डेप्रिसिएशनची आणि प्रॉफिट ट्रान्सफरची ऍडजस्टमेंट आहे, ती पण आज 6व्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा आहेच, त्यामुळे तिथं क्लिअर होऊन जाईल आणि ती तुम्ही 5व्या प्रॉब्लेम मध्ये सोडवू शकता आणि त्याचे बॅलन्सेस घेऊ शकता. बघा 6वा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे आता. Trial balance problems are given below is a trial balance of Messrs. Nowhere Engineering Private Limited, first floor, Suryoday Sankul, Nasik. As on 31 March 2005 year ended चा हा ट्रायल बॅलन्स आहे. तो आपल्याला त्याचे डेबिट क्रेडिट बॅलन्सेस काढायचे, ग्रुप्स द्यायचे आणि त्याची टॅलीमध्ये आज आपल्याला एंट्री करायची. बघू आपण एक एक अकाउंट. आपल्याला कॅश इन हँड, बघा कॅशचा बॅलन्स, कॅश ही काय आपली ऍसेट आहे, म्हणून ऍसेट असल्यामुळे ऍसेटचा बॅलन्स नेहमी काय असतो, डेबिट असतो, म्हणून डेबिट साइडला आपण लिहितोय 6800. आणि कॅश साठी सेपरेट ग्रुप आहे कॅश इन हँड, म्हणून त्याला ग्रुप दिला आपण कॅश इन हँड. त्यानंतर सनरी डेटर्स 22,500 अमाऊंट आहे. डेटर्स त्याच्या नावातच बॅलन्स आहे, म्हणून डेबिट साइडला लिहितो आपण 22,500. आणि सनरी डेटर्सला सेम त्याच नावाचा ग्रुप आहे सनरी डेटर्स. सनरी डेटर्स या नावानेच ग्रुप सनरी डेटर्सला दिलेला. त्यानंतर आहे आपल्याकडे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल 10,000 अमाऊंट आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे आपल्याला पैसे येणं असतं, ती आपली काय असते, ऍसेट असते एक प्रकारची, म्हणून त्याचा डेबिट बॅलन्स येईल. डेबिट साइडला लिहा 10,000 आणि करंट ऍसेट या ग्रुपच्या अंडर त्याला आपल्याला घ्यायचं, कारण की ती आपली काय ऍसेट आहे, ये नाही. बिल रिसिवेबल म्हणजे आपल्याला बिल मिळणार आहे, उधारीवर आपण माल, त्यालाच आपण डेटर्स पण म्हणू शकतो, पण सेपरेट हेड तिथं आलेला आहे, तर तो आपण हेड तिथं वापरणार. बघा त्यानंतर स्टॉक ऑन 1/4/2004 16,700. स्टॉक हा आपली काय असते, ऍसेट असते, म्हणून डेबिट साइडला आपण लिहितोय 16,700. आणि स्टॉक साठी सेपरेट ग्रुप आहे स्टॉक इन हँड. कोणता ग्रुप आहे, स्टॉक इन हँड. बघा त्यानंतर आपल्याकडे आहे लोन फ्रॉम बँक. बँकेकडून आपण कर्ज घेतलंय 20,000 रुपये. कर्ज हे आपलं देणं आहे आणि देण्याचा बॅलन्स असतो क्रेडिट, म्हणून क्रेडिट साइडला आपण लिहितोय 20,000. क्रेडिट साइडला 20,000. आणि बँक लोन हे कोणत्या ग्रुपच्या अंडर घेतो आपण, बँक ओसीसी किंवा ओडी, किंवा त्याला सिक्युअर्ड लोन मध्ये पण तुम्ही घेऊ शकता, पण जनरली तुम्ही बँकेचे लोन बँक ओडी ओसीसी मध्ये घेतलं तर चांगलं राहील. मग आपण ग्रुप देणार बँक ओडी/ओसीसी. लोन साठी 3 ग्रुप असतात, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन आणि बँक ओसी/ओडी. आणि मेन ग्रुप आहे आपला लोन, पण तो लोन कोणाला घ्यायचा नाही. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स 15,000. त्याच्या नावातच त्याचा बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिटरचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो, म्हणून 15,000 क्रेडिट साइडला लिहिले. आणि त्याला ग्रुप पण सनरी क्रेडिटर्सच आहे, या त्याच नावाने आहे सनरी क्रेडिटर्स. बघा त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सेल्स अकाउंट. सेल्स 68,800. आणि सेल्सचा बॅलन्स नेहमी कोणता असतो, क्रेडिट बॅलन्स, म्हणून क्रेडिट साइडला मी लिहितोय 65,800. आणि सेल्स साठी सेपरेट ग्रुप आहे सेल्स अकाउंट, म्हणून त्याला ग्रुप देतो आपण सेल्स अकाउंट. बघा हा सेल्स ग्रुप दोनच अकाउंटला येतो, सेल्स आणि सेल्स रिटर्न या दोन अकाउंट साठी येतो. त्याच्यानंतर पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे ते म्हणजे परचेस अकाउंट. परचेसचा बॅलन्स नेहमी काय असतो, डेबिट असतो, म्हणून डेबिट साइडला आपण अमाऊंट लिहितोय 37,200. आणि परचेस साठी स्वतंत्र ग्रुप आहे परचेस अकाउंट, तो दुसरा कोणालाही वापरला जात नाही, फक्त परचेस अकाउंटलाच वापरलं जातं. याच्यामध्ये पण दोनच अकाउंट येतात, एक परचेस आणि परचेस रिटर्न, हे दोनच अकाउंट इथे घेतले जातात.
पुढे आहे आपल्याकडे परचेस रिटर्न. बघा त्याशी रिलेटेड आला 22,2200 रुपये. परचेसच्या विरुद्ध याचा बॅलन्स असतो. परचेसचा डेबिट आहे तर याचा काय असणार आहे क्रेडिट, म्हणून मी क्रेडिट साइडला लिहितोय 2200 रुपये. आणि त्याला ग्रुप तोच असणार आहे परचेस अकाउंट. परचेस आणि परचेस रिटर्न साठी एकच ग्रुप आहे परचेस अकाउंट. पुढचा अकाउंट आहे बिल्स पेबल. जसं बिल्स रिसिवेबल वरती आलं तसं पेबल म्हणजे आपल्याला देणं आहे 8,200 रुपये. देणं म्हटलं का त्याचा बॅलन्स येतो क्रेडिट, म्हणून आपण लिहितोय क्रेडिट साइडला 8,200. आणि बिल्स पेबल कशात येईल, कोणता ग्रुप येईल त्याला, करंट लायबिलिटी. बघा त्याला करंट लायबिलिटी हा ग्रुप इथे दिला जातोय. सर मी ना ते कॅल्क्युलेटर मध्ये अपलोड केला होता तर ते रॉंग ना तिथं करंट ऍसेट दाखवतो. टेबलला आपण करंट लायबिलिटी हा ग्रुप दिला. आता पुढे जाऊ आपण, पुढच्या अकाउंट कडे जातोय आपण. पुढच्या बघा नेक्स्ट पेजवर आहे सेल्स रिटर्न 800 रुपये. सेलचा बॅलन्स क्रेडिट असतो, त्याच्या अपोजिट बॅलन्स हा सेल्स रिटर्नचा असतो, म्हणून डेबिट साइडला मी लिहितोय 800 रुपये. सेल्स रिटर्न 800 आणि त्याच्यासाठी स्वतंत्र ग्रुप आहे सेल्स अकाउंट. कोणता ग्रुप आहे, सेल्स अकाउंट. त्यानंतर आहे आपल्याकडे सॅलरी. सॅलरी हा आपला खर्च आहे आणि खर्चाचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो, म्हणून डेबिट साइडला मी लिहितोय 1100 रुपये. सॅलरीज 1100. पगार दिला आपण 1100 रुपये, 11,000 रुपये. 1100 नाही 11,000 आहे. आणि खर्चाला दोनच ग्रुप आहे, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हा कोणत्या ह्याच्यात येईल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणून याला ग्रुप आपण देतोय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आहे. त्यानंतर आहे पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी, सॅलरी म्हणजे पगार. हा पण खर्चच आहे, मजुरी. खर्च म्हटलं का खर्चाचा बॅलन्स डेबिट. डेबिट साइडला आपण लिहितोय 2,000 आणि त्याला ग्रुप येईल. आता इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येईल, कारण की हा उत्पादनाशी संबंधित आहे, म्हणून याला डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस मजुरी कोणाला दिली जाते, तर जे वर्कर काम करतात त्यांना मजुरी दिली जाते, म्हणून त्याला ग्रुप काय येईल, डायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी संबंधित असलेल्या खर्चांना डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप दिला जातो. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 3200 रुपये. हा पण खर्च आहे, मग खर्च आहे म्हटल्यावर खर्चाचा बॅलन्स डेबिट. डेबिट साइडला लिहिलं 3,200 आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला ग्रुप आपण देतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग उत्पादनाशी संबंधित हा खर्च नाहीये, म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपण दिलेला आहे. पुढे आहे डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड 2300 रुपये. डिस्काउंट आपल्याला मिळाला, आपला काय फायदा आहे. फायदा म्हटलं का त्याचा बॅलन्स असणार क्रेडिट, म्हणून क्रेडिट साइडला मी लिहितोय डिस्काउंट रिसिव्ड ची अमाऊंट 2300 रुपये. आणि डिस्काउंट रिसिव्ड हा इन्कम आहे. इन्कम म्हटलं दोनच ग्रुप, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. मॅक्झिमम इन्कम इनडायरेक्ट इन्कम मध्येच येतात, म्हणून याला आपण इनडायरेक्ट इन्कम. उत्पादनाशी संबंधित हा इन्कम नाहीये, म्हणून याला आपण इनडायरेक्ट इन्कम ग्रुप दिला. बघा त्यानंतर आलंय आपल्याकडे कमिशन पेड. कमिशन पेड, कमिशन दिलं आपण, हा पण आपला खर्च आहे. खर्च म्हटला का खर्चाचा बॅलन्स कोणता येईल, डेबिट बॅलन्स, म्हणून डेबिट साइडला मी लिहितो 1000 आणि डेबिट साइड नंतर त्याला ग्रुप येणार आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो आपला काय आहे, अप्रत्यक्ष खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित नाही हा खर्च, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपण त्याला दिला. त्यानंतर आहे आपल्याकडे मशिनरी अकाउंट आहे. मशिनरी, मशिनरी आपली काय ऍसेट. ऍसेट म्हटलं का ऍसेटचा बॅलन्स कुठे येणार, डेबिट साइडला, म्हणून लिहा डेबिट साइडला 41,000. डेबिट साइड 41,000 आणि त्याला ग्रुप येईल फिक्स ऍसेट. ऍसेट मध्ये पण दोन प्रकार, फिक्स आणि करंट ऍसेट. करंट ऍसेट मध्ये बऱ्याच ऍसेट येतात, कॅश येते, बँक येते, डिपॉझिट येतं, बरोबर. आणि फिक्स ऍसेट मध्ये
मशिनरी, बिल्डिंग या ज्या एका वर्षाच्या कालावधीत सहजासहजी त्यांची किंमत बदलत नाही अशा ऍसेटला फिक्स ऍसेट आपण म्हणतो. नंतर कॅरेज. कॅरेज 1500 रुपये. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च. खर्च आहे म्हटल्यावर डेबिट बॅलन्स त्याचा येणार. डेबिट साइडला मी लिहितो 1500 रुपये. 1500 रुपये आणि त्याचा जो ग्रुप आहे तो आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. मी तुम्हाला कालही मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं का कॅरेजच्या बाबतीत 3 प्रकार येऊ शकतात. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड आणि नुसतं कॅरेज. कॅरेज इनवर्ड म्हणजे माल वाहून आणण्याचा खर्च, कॅरेज आउटवर्ड म्हणजे माल वाहून नेण्याचा खर्च आणि नुसतं कॅरेज म्हणजे माल वाहतुकीचा. पण आणल्याचा आहे का गेल्याचा हे माहित नाही. पण मॅक्झिमम आपल्याला कच्चा माल फॅक्टरीमध्ये लागत असतो म्हणून त्या केसमध्ये कॅरेजला कुठे घ्यायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये तिथं घ्यायचं. आता याच्यात जर चूक झाली तरी काही फरक पडत नाही. फक्त फरक पडेल तो ग्रॉस प्रॉफिटवर पडेल. बाकी नेट प्रॉफिट तोच येईल. बॅलन्स शीटची टॅली टोटल तीच येईल. त्यात काही फरक पडणार नाही. फक्त ग्रॉस प्रॉफिट मध्ये फरक पडेल. डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये काही चूक झाली तेवढे काही घाबरायचं काम नाही. पण बाकीच्या अकाउंटला जर ग्रुप सिलेक्शनला फॉल्ट झाला तर आपले बॅलन्सेस बदलतात. आपलं पूर्ण ट्रायल बॅलन्स फायनल अकाउंट बदलून जातं. बघा पुढे जाऊ. आता पुढचा आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा पण आपला खर्च आहे आणि खर्च म्हटला का त्याचा डेबिट बॅलन्स 1800 रुपये डेबिट साइडला खर्चाचे. आणि इन्शुरन्स हा आपला खर्च असल्यामुळे त्याला ग्रुप येतोय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा द्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी संबंधित हा खर्च नाहीये म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आला. पुढे आहे आपल्याकडे ड्रॉइंग अकाउंट. बघा ड्रॉइंग. ड्रॉइंग किती 2500 रुपये. ड्रॉइंग म्हणजे त्या प्रोप्रायटरचा पर्सनल खर्च असतो. खर्च आहे म्हणून त्याला डेबिटला घेऊ आपण 2500 रुपये. पण तो कोणाचा खर्च आहे, त्या प्रोप्रायटरचा. आपल्या संस्थेचा खर्च नाही. संस्थेचा खर्च नाही म्हटल्यानंतर तो कुठे जाईल, त्याला कॅपिटल अकाउंटच्या अंडर आपल्याला ओपन करायचं. कॅपिटल अकाउंट या ग्रुपच्या अंडर दोनच अकाउंट ओपन होतात, एक कॅपिटल आणि ड्रॉइंग. पुढे आहे फर्निचर. फर्निचर ही आपली ऍसेट आहे आणि ऍसेट म्हटल्यावर ऍसेटचा ग्रुप कोणता येतो, ऍसेटचा बॅलन्स डेबिट. म्हणून डेबिट साइडला मी लिहितो 8000. डेबिट साइडला 8000 लिहिले. आता ऍसेट आहे म्हटल्यावर ही कोणती ऍसेट आहे, फिक्स ऍसेट. फर्निचरची सहजासहजी किंमत बदलत नाही म्हणून ही फिक्स ऍसेट आहे. म्हणून त्याला आपण ग्रुप देतोय फिक्स ऍसेट. पुढे आहे ऑफिस रेंट. ऑफिसचं भाडं आपण भरलेलं आहे 3200 रुपये. हा पण आपला खर्च आहे आणि खर्चाचा बॅलन्स डेबिट बॅलन्स म्हणून डेबिट साइडला आपण लिहू 3200. आणि खर्च आहे म्हटल्यावर त्याला ग्रुप येणार आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. खर्च म्हटल्यावर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झालं. या पेज वरची आपल्या पूर्ण एंट्री झाल्या. पुढे जाऊ. पुढे आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल. कॅपिटलचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो कारण कॅपिटल हे आपलं देणं असतं. कॅपिटल काय असतं, देणं असतं. म्हणून क्रेडिट साइडला मी लिहितोय 56,500 आणि त्याचा ग्रुप येतोय कॅपिटल अकाउंट. कॅपिटल साठी सेपरेट आणि स्वतंत्र ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. हा ग्रुप फक्त कॅपिटल साठी आणि ड्रॉइंग साठीच वापरला जातो. दुसरं कोणतंही अकाउंट त्याच्या अंडर घ्यायचं नसतं. पुढे आहे अक्ट्राय ड्युटी. अक्ट्राय. आता अक्ट्राय कालबाह्य झाला जीएसटी आल्यापासून, पण पूर्वी अक्ट्राय होता. अक्ट्राय म्हणजे काय, जकात. प्रत्येक हा नगरपालिकेचा कर होता. प्रत्येक नगरपालिका हद्दीत घुसताना आपण जो काही माल आणलेला असतो त्या मालावर काहीतरी 3%, 5%, 7% अशी जकात आपल्याला भरावी लागत होती. तेव्हाच तो माल आपण शहरामध्ये आणू शकत होतो. हा खर्च आहे. खर्च आहे म्हटल्यावर खर्चाचा बॅलन्स आहे डेबिट म्हणून डेबिट साइडला लिहू आपण 800 रुपये. आणि खर्च म्हटल्यावर त्याचा ग्रुप दोनच ग्रुप आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. अक्ट्राय. अक्ट्राय म्हणजे माल वाहून आणण्याचा खर्च आहे थोडक्यात. आपल्याकडे कच्चा माल येतोय म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट टाकले जातात. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण ट्रायल बॅलन्स आपण सोडून झालेला आहे. आता आपल्याला करायचंय टोटल काढायची. तुम्हाला 1, 2, 3 मिनिटं दिल्या जात आहे. प्रत्येकाने टोटल काढा आणि सांगा
किती टोटल आले. ऑनलाईन पण मला सांगायचं जे करताय त्यांनी. जी आलेली टोटल आहे ती टोटल मेसेज मध्ये पण टाइप करून पाठवू शकतात. मेसेज मध्ये पण पाठवू शकतात सांगण्यापेक्षा. सांगितलंय दोन्हींची टोटल नाही केली. बघा आधी ती पोर्जन 1,70,000 मेसेज केलेला आहे. 1,70,000 ही टोटल बरोबर आहे. डेबिट साइडला आपण लिहितोय आता 1,70,000 आणि क्रेडिट साइडला 1,70,000. बघा आली आपल्याकडे टोटल. दोन्ही साइडची टोटल आपल्याला मिळाली आहेत. आता या प्रॉब्लेमवर काही ऍडजस्टमेंटच्या एंट्रीज आहेत दिलेल्या. क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स. तर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक कसा टाकायचा मी दाखवलेलं. आज आपण टॅलीमध्ये टाकून पण घेणार आहे हा प्रॉब्लेम, त्यामुळे तुम्हाला पण माहिती होऊन जाईल. तो डेप्रिशिएशन मशिनरी ॲट 10% आणि फर्निचर ॲट 10%. प्रत्येक वर्षाचं शेवट ज्यावेळेस होतो वर्षाच्या एंडला आपण आपल्याकडे ज्या ऍसेट असतात त्याचं डेप्रिशिएशन काढायचं असतं. आणि ते डेप्रिशिएशन काढल्यानंतर ते डेप्रिशिएशनच्या आपल्याला काही जर्नल एंट्रीज करायच्या असतात त्या आपल्याला कराव्या लागतात. डेप्रिशिएशन कसं काढणार तर बघा डेप्रिशिएशन मशिनरी किती अमाऊंट आहे बघा बरं तुमच्या वर्कबुक मध्ये 41,000. ठीक आहे 41,000 मशिनरी आहे. तर मशिनरीची आता आपण क्लोजिंग स्टॉकच्या आपण जर्नल एंट्रीज कशी होतील ते बघू. मशिनरी 41,000 आणि फर्निचर किती 8,000. आता मशिनरीवर 10% आणि फर्निचरवर 10% असे 10% डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायचे. मग 10% आपण काढून घेऊ. 41,000च्या 10% येते 4,100 आणि फर्निचरचे 10% येत आहे 800 रुपये. बरोबर 8,000च्या 800 रुपये 10%. म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याकडे आली आहे 4900 म्हणजे 4,900. बरोबर एवढं डेप्रिशिएशन. मग आता डेप्रिशिएशन हा आपला खर्च असतो. डेप्रिशिएशन झालं म्हणजे काय तर आपल्या ॲसेटची किंमत कमी झाली ती एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तो खर्चच आहे आपला डेप्रिशिएशन. बरोबर मग खर्च झाला का खर्चाला काय द्या डेबिट द्या असं आपल्याला सांगितलेलं. म्हणून आपण काय करणार डेप्रिशिएशनला आपण काय करणार डेबिट देणार. मग 31 तारखेला ही एंट्री करायची असते. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट किती रुपये डेप्रिशिएशन आलं तर 49 4,900 म्हणून 4,900 त्याला डेबिट दिलं. आणि क्रेडिट या दोन अकाउंटला दिलं जाईल. एक मशिनरीला 4100 रुपये आणि फर्निचरला 800 म्हणून 2 मशिनरी. इथं बिल्डिंग झालंय बिल्डिंग नाहीये तिथं मशिनरी आहे हे लक्षात घ्या. मशिनरी 2 मशिनरी अकाउंट 4100 टू फर्निचर अकाउंट 800 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला जर्नल आणि जर्नल एंट्री कशी टाकायची तुम्ही याच्या अगोदर शिकलेलेच आहात. बरोबर बघ आता हे झालं एक ऍडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे आता क्लोजिंग स्टॉक इथं आलाय. क्लोजिंग स्टॉक कसा टाकायचा तुम्हाला माहिती. आता एक लक्षात घ्या डेप्रिशिएशनची एंट्री 31 तारखेला होणार आहे. एक एंट्री आपल्या प्रॉब्लेम मध्ये होते म्हटल्यानंतर तिथे डेट निवडली जाणार आहे. डेट निवडली गेल्यामुळे तुमचा क्लोजिंग स्टॉक तुम्ही आता कोणत्या तारखेला टाकायचा आहे 31 तारखेला. सहज लक्षात येतंय. करंट डेट काय होणार आहे त्यावेळेस 31 मार्च. त्यानंतर प्रॉफिट ट्रान्सफर बघा. याच्यानंतर पुढची प्रोसेस असते की आपला जो प्रॉफिट येतो नेट प्रॉफिट तो कॅपिटलला ट्रान्सफर केला जातो प्रत्येक वर्षाच्या शेवटी. बरं मग ती कॅपिटलला ट्रान्सफर करण्याची एंट्री काय असते आतापर्यंत आपण केला नाही पण आता इथून पुढे तुम्ही करता. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट दिलं जातं 31/3 ला
जी काय अमाऊंट जो काय प्रॉफिट येईल तो आपल्याला माहित नाही किती प्रॉफिट येणार आहे या प्रॉब्लेम मध्ये, म्हणून मी तिथं काय अमाऊंट मेन्शन केली नाही. टू कॅपिटल अकाउंट, आणि जो काय प्रॉफिट असेल कॅपिटल अकाउंटला आपण तो काय करतो, ट्रान्सफर करतो. म्हणजेच कॅपिटल मध्ये प्रॉफिट काय होतो, ऍड होतो. बघा तुम्ही मॅन्युअली जर जेव्हा फायनल अकाउंट शिकले त्यावेळेस तुम्हाला समजलं असेल की तुम्ही केला असेल प्रॉफिट त्या कॅपिटल मध्ये काय केला, ऍड केला. तर अशा पद्धतीने ही एंट्री आपल्याला करायची आहे. तिथं या 2 एंट्री आपल्याला 31 तारखेला या प्रॉब्लेम मध्ये करायची, आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला डायरेक्ट टाकण्याची सुविधा तिथं दिली. ठीक आहे. तर आपण आता आपल्या टॅलीकडे बरं आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे अकाउंट इथे येतात डेप्रिशिएशन अकाउंट आपल्याकडे येते, त्याला कोणता ग्रुप दिला जाईल, तर इनडायरेक्ट. कोणता ग्रुप येईल, इनडायरेक्ट. आता याला ऑलरेडी ग्रुपिंग केलेलं आहे वरती आपण बिल्डिंग आणि फर्निचरला, त्यांना ग्रुप देण्याची गरज नाही, आणि जर्नल व्हाउचर मध्ये आपण ती एंट्री करणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी तयार असतं टॅलीमध्ये, ऑलरेडी तयार असतं, त्यामुळे आपल्याला तयार करण्याची गरज नाही. टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट 2 अकाउंट क्रिएट होतात ऑटोमॅटिकली, एक म्हणजे कॅश आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस. त्यापैकी हे प्रॉफिट अँड लॉस तयार आहे, आणि कॅपिटल वरती ट्रायल बॅलन्स मध्ये ऑलरेडी आलेलंच, म्हणून आपल्याला याच्यापैकी एक अकाउंट तयार करण्याची गरज नाही. मग जाऊ आपण आपल्या याच्याकडे जाऊ, टॅलीकडे. टॅलीकडे जाण्यासाठी मला टॅलीमध्ये हे सगळे अकाउंट्स टाकावे लागतील. मी पहिल्या स्क्रीनवर आलेलो आहोत, तिथं आहे बघा. टॅली मी ओपन करतोय आता. स्टार्ट टॅली. टॅली ओपन झाल्याबरोबर इथं आपल्याकडे एक कंपनी सिलेक्ट झालेली आहे, श्री मोतीलाल म्हणून. ती आपल्याला पहिले बंद करावी लागेल. ही शर्ट कंपनी या पर्यायाच्या साहाय्याने राईट पॅनलवर तो पर्याय आहे, त्या पर्यायाच्या साहाय्याने शर्ट कंपनी करून ती कंपनी काय केली, बंद केली. बंद केल्याबरोबर माझ्याकडे कंपनी इन्फो मेनू आला, त्यामध्ये मला नव्याने कंपनी तयार करायची, म्हणून मी क्रिएट कंपनी याच्यावर मी क्लिक करतो, एंटर देतो. बघा काय कंपनीचं नाव आहे आपलं, तर मेसर्स नवघरे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. मेसर्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. मी थोडस शॉर्टकट मध्ये टाकलं नाव. मेलिंग नेम तेच टाकणार आहेत. ऍड्रेस आपण आपल्याला दिलेला आहे, फर्स्ट फ्लोअर सूर्योदय संकुल सिन्नर, डिस्ट्रिक्ट नाशिक. झाला. ऍड्रेस आपला टाकून पूर्ण झाला. स्टेट इथं निवडतोय महाराष्ट्र, एम प्रेस केला. राईट साइडच्या लिस्ट मधून महाराष्ट्र मी निवडून घेतो, एंटर. पिनकोड 422-103 टाकला. फोन नंबर मोबाईल नंबर आपल्याकडे नाहीये, मग मी त्या फील्डला स्किप करतोय. आता फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम कोणतं दिले, एंड इथं दिला आपल्याला 31 मार्च 2005, पण स्टार्ट कधी होईल मग 1 एप्रिल 2004. 1/4/2004 असं मी फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम टाकलं. बुक्स बिगिनिंग फ्रॉम सेम राहील. बाकी ठिकाणी एंटर देतो. शेवटच्या फील्डवर आल्यावर तो विचारेल आपल्याला ऍक्सेप्ट यस नो, इथे यस म्हटलं. बघ झाली माझी कंपनी तयार झाली, मेसर्स नवघरे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. बर, ही कंपनी तयार झाल्यानंतर आता मला याच्यामध्ये पहिलं सेटिंग काय करायचं, तर मला ही अकाउंट्स ओनली करायची. आता सध्या ती अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी, बघा इथे इन्व्हेंटरी मेनू आला, बघा इन्व्हेंटरी इन्फो, इथे इन्व्हेंटरी व्हाउचर आले. याचा अर्थ काय, तर ती अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी कंपनी तयार झाली. मला अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी नकोय, मला काय पाहिजे ते, तर अकाउंट्स ओनली. म्हणून F11 या बटनावर क्लिक करा किंवा F11 प्रेस करा. त्यात अकाउंटिंग फीचर पर्याय आहे. अकाउंटिंग फीचर मध्ये पहिलाच, जनरल मध्ये पहिलाच पर्याय आहे मेंटेन अकाउंट्स ओनली. तिथं काय करायचं, यस करायचं.
आणि खाली पुढे बिल वाईज डिटेल एक फॅसिलिटी असते, ती पण आपल्याला नकोय, आपण अजून शिकलेलो नाही म्हणून मी त्याला नो म्हणतो. तिथे यस असतं, तिथं नो केलं. बाकीच्या सेटिंग आहेत तशाच ठेवल्या आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाली, सेव्ह झाली माझी कंपनी. काय झाली? सेव्ह झाली. कंपनी सेव्ह झाल्यानंतर, कंपनी म्हणण्यापेक्षा सेटिंग माझं सेव्ह झालं. सेटिंग सेव्ह झाल्यानंतर आता आपल्याला इथून 2 मेनू ते दिसत होते, ते गेले बघा, कमी झाले. इथून ऑप्शन कमी झाले नाही या मेनू मध्ये. आता आपल्याला बघायचंय अकाउंट क्रिएट करायचे, एक एक जे काय आपल्याला दिलेले आहे ते अकाउंट लेजर. त्याच्यामध्ये क्रिएट ऑप्शन, या क्रिएट ऑप्शनच्या ठिकाणी आपण एक एक नाव टाकणार. कॅश इन हँड 6800, कॅश इन हँड. ग्रुप आहे त्याला कॅश इन हँड. बघा इथं कॅश इन हँड राईट साईडच्या पॅनल मधून मी निवडतोय कॅश इन हँड आणि अमाऊंट आहे 6800. एंटर दिला. त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. टाकला मी डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस. पुढे पुढचा अकाउंट आहे माझ्याकडे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स त्याला ग्रुप आहे सन्ड्री डेटर्सच. सन्ड्री डेटर्स ग्रुप येणार त्याला सन्ड्री डेटर्स. यस प्रेस करतो. यस ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातून सन्ड्री डेटर्स मी निवडला राईट साईडच्या पॅनल मध्ये. झालं. पुढे अमाऊंट आपल्याला टाकायची. किती अमाऊंट आहे? 22,500. बघा आणि याचा बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स म्हणून डेबिट. टॅली मध्ये बाय डिफॉल्ट बॅलन्स येऊन जातात. फक्त 2-3 अकाउंट असे आहे की ज्यांचा बॅलन्स आपल्याला बदलून घ्यावा लागतो. पुढे आहे बिल्स रिसिवेबल. ती आपल्या करंट ऍसेट मध्ये येईल. 10,000 अमाऊंट आहे त्याची. टाकू आपण बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल त्याला करंट ऍसेट हा ग्रुप येईल. सी प्रेस करतो म्हणजे सी ने हायलाइट, सी ने सुरू होणारे हायलाइट झाले. त्यातला करंट लायबिलिटी मी हा बिल्स रिसिवेबल म्हटल्यावर करंट ऍसेट हा ग्रुप निवडला. एंटर दिला आणि अमाऊंट कॉलम ओपनिंग बॅलन्स कॉलम मध्ये 10,000 आपण टाईप करू. 10,000 टाईप केले. त्याचा बॅलन्स कोणता आहे मग? डेबिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स ऍक्सेप्ट यस म्हणून पुढे जाऊ. पुढे आहे स्टॉक एक 4 चा, म्हणजे त्याला ओपनिंग स्टॉक म्हटलं तर 16,700. मी तो ओपनिंग स्टॉक नाव दिलं. स्टॉक इन हँड सेपरेट ग्रुप आहे. एस प्रेस केला. एस ने सुरू होणारे हायलाइट झाले, त्यातून स्टॉक इन हँड मी निवड आणि एंटर. बघा त्याचा बॅलन्स किती आहे? 16,700. 16,700 आणि डेबिट बॅलन्स आहे त्याचा म्हणून डेबिट साइडला टाकला आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. बघा झालं. ओपनिंग स्टॉक झालं. त्यानंतर लोन फ्रॉम बँक 20,000. बँक ओडी आणि ओसीसी ग्रुप आहे त्याला. लोन फ्रॉम बँक. बँक ओडी बी प्रेस केला. त्यातून बँक ओडी ओसीसी 2 वेगळे वेगळे दिसतात, पण तुम्ही कशावरही एंटर दिला तरी ग्रुप तोच निवडा. बघा बँक ओसी घ्या किंवा ओडी घ्या. ओडी घेतलं तरी तिथं, ओसीसी घेतलं तरी ओडीच येत. बरोबर. बाकी ठिकाणी मी एंटर देतोय. ओपनिंग बॅलन्स मध्ये मी ओपनिंग बॅलन्स टाकतोय. किती आहे ओपनिंग बॅलन्स? 20,000. आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. बरोबर. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे ते म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स 1,500 रुपये. त्याला सन्ड्री क्रेडिटर्स 15,000. सन्ड्री क्रेडिटर त्याला ग्रुप येणार आहे सन्ड्री क्रेडिटर. एस प्रेस केला. एस यू प्रेस केला तर एस यू ने सुरू होणार. जेवढे कॅरेक्टर तुम्ही टाईप कराल तेवढ्या कॅरेक्टरने सुरू होणार आहे. मग बाकीचे ग्रुप तिथं निघून जातात. आता बाकीचे ग्रुप तिथं का राहतात? तर यस जनरली प्रत्येक ग्रुप मध्ये आलेलाच असतो कुठंतरी मागे पुढे. म्हणजे यस त्या ग्रुप मध्ये कुठेही यस असला तरी ते अकाउंट तिथं दिसत, पण यस यू असणार आहे एवढीच ग्रुप आहे. त्यातून सन्ड्री क्रेडिटर्स मी निवडला. एंटर दिला. ओपनिंग बॅलन्स सांगा 15,000 आणि त्याचा बॅलन्स एक क्रेडिट बॅलन्स आला. बघा डिफॉल्ट बॅलन्स आला. पुढे बघू. पुढे आहे सेल्स 65,800. सेल्स ग्रुपच्या अंडर येणार आहे. सेल्स अकाउंट. सेल्स ग्रुप
एस प्रेस केला, त्याच्यामध्ये सेल्स अकाउंट मी हा ग्रुप निवडला, अमाऊंट 65,800 आणि सेलचा बॅलन्स असतो क्रेडिट बॅलन्स, म्हणून क्रेडिट बॅलन्स इथे निवड. पुढे बघू आपण, पुढे आहे आपल्याकडे परचेसेस 37,200 परचेस ग्रुपच्या अंडर. परचेसेस, परचेस ग्रुप म्हणून पी प्रेस केला, त्यातून परचेस ग्रुप मी निवडला. ओपनिंग बॅलन्स किती आहे? 37,200 आणि याचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो, म्हणून डेबिट यस म्हटलं झालं. त्याच्यानंतर पुढे आहे परचेस रिटर्न 2,200 रुपये. परचेस रिटर्न आणि त्याला एक ग्रुप काय आहे? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट ग्रुप आहे, 2,200 रुपये अमाऊंट आहे. 2,200 अमाऊंट मी टाकली आणि सेव्ह केलं, झालं. पुढे बघा, पुढे आहे बिल्स रिसिवेबल 8,200, त्याला करंट लायबिलिटी ग्रुप आहे. बिल्स रिसिवेबल बिल्स रिसिवेबल नाही, बिल्स पेबल आहे. बघा इथे मी बिल्स रिसिवेबल टाकलं, बिल्स पेबल ऐवजी, तर त्याने मग मेसेज दिला बघा, नेम ऑलरेडी एक्झिस्ट आहे का, म्हणजे डबल नाव तर तिथं क्रिएट. हा बरं, याच्यात जर स्पेलिंग मिस्टेक झाली असती तर तयार केलं असतं काय. बरं, मग इथं पेबल मी टाकून घेतोय आता. बिल्स रिसिवेबल नाही, पेबल आहे. आणि याला ग्रुप काय येणार आहे? करंट लायबिलिटी. सी प्रेस केला, करंट लायबिलिटी ग्रुप मी निवडला आणि अमाऊंट किती आहे? 8,200. बघा 8,200 बॅलन्स आहे त्याचा, क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट आपलं सेव्ह झालं. पुढे पुढच्या अकाउंट कडे जाऊ आपण आता. पुढच्या यादीकडे सेल्स रिटर्न 800 रुपये. बघा सेल्स रिटर्न कोणता ग्रुप येईल त्याला? सेल्स. मग सेल्स एस प्रेस केला, सेल्स ग्रुप त्याच्यातून निवडला. अमाऊंट किती आहे? 800 रुपये आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट. बघा इथं क्रेडिट आला, इथं मी डेबिट करून घेतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं. त्याच्यानंतर पुढे जाऊ, पुढे आहे आपल्याकडे सॅलरी 11,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट करू. सॅलरीज अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हाय प्रेस केला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस निवडला आणि अमाऊंट किती आहे? 11,000. बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. त्याचा बॅलन्स किती आहे? डेबिट बॅलन्स 11,000 डेबिट बॅलन्स. पुढचा ग्रुप आहे, पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे वेजेस 2,000 आणि त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आहे. वेजेस ग्रुप आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस डी प्रेस केला, डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी निवडला आणि किती अमाऊंट आहे? 2,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस. त्याच्यानंतर पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याला ग्रुप कोणता येईल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी निवडतोय. अमाऊंट किती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरीची? 3,200. बघा आणि डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं. पुढे जाऊ, पुढे आहे डिस्काउंट रिसिव्ड 2,300. इनडायरेक्ट इन्कम आहे हा. डिस्काउंट रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम आय प्रेस केला इथं, त्याच्यातून इनडायरेक्ट इन्कम हा ग्रुप मी निवडतोय. इनडायरेक्ट इन्कम ओपनिंग बॅलन्स किती आहे त्याचा? 2,300. 2,000 बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. तो पण अकाउंट आपलं काय झालं? तयार झालं. त्यानंतर आपल्याकडे आहे कमिशन पेड 1,000. कमिशन पेड
किती अमाऊंट आहे याचा ग्रुप काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बघा इथं वरतीच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे निवडला मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओपनिंग बॅलन्स आहे त्याचा 1000 बरं आणि डेबिट बॅलन्स झाला सेव्ह झाला त्याच्यानंतर पुढे आहे मशिनरी मशिनरी 41,000 फिक्स ॲसेटच्या अंडर मशिनरी अकाउंट फिक्स ॲसेट एफ प्रेस केला एफ ने सुरू होणारा एकच ग्रुप होता तो निवडला 41,000 बरोबर अमाऊंट पण चेक करत चला तुम्ही एखाद्या वेळेस चूक होऊ शकते डेबिट क्रेडिट बॅलन्स वर तुमचं लक्ष पाहिजे म्हणजे चूक होणार नाही पुढे आहे कॅरेजला डायरेक्ट एक्सपेन्सेस 1500 रुपये कॅरेज डायरेक्ट एक्सपेन्सेस मी निवडतो इथून डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट किती आहे 1500 रुपये लक्ष ठेवा अमाऊंट कडे डेबिट बॅलन्स झाला त्याच्यानंतर पुढे आहे इन्शुरन्स किती 1800 रुपये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्शुरन्स अकाउंट इनडायरेक्ट आय प्रेस केला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी इथून निवडतोय किती अमाऊंट आहे 1800 रुपये आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स त्याच्यानंतर पुढे बघा पुढची ड्रॉइंग 2500 कॅपिटलच्या अंडर ड्रॉइंग अकाउंट कॅपिटल ग्रुपच्या अंडर म्हणून सी प्रेस केला कॅपिटल अकाउंट मी इथून निवडलं अमाऊंट किती आहे 2500 रुपये 2500 आणि डेबिट क्रेडिट बॅलन्स बघा इथं चुकतोय तुम्ही याचा बॅलन्स कोणता आहे डेबिट हे बघ मी क्रेडिट देऊन एंटर दिला होता मी पुन्हा नो म्हटलं सेव्ह करायचं का पुन्हा जातोय इथं बदलतोय त्याचा असे काही 2-3 अकाउंटच आहे की ज्याचा बॅलन्स डिफॉल्ट बॅलन्स काय असतो वेगळा पुढे जाऊ आपण पुढे फर्निचर 8000 रुपये फिक्स ॲसेटच्या अंडर फर्निचर अकाउंट फिक्स ॲसेटच्या अंडर म्हणून एफ प्रेस केला फिक्स ॲसेट मी निवडलं आणि अमाऊंट आपण टाकू 8000 आणि कोणता बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स जा त्याच्यानंतर पुढे आहे ऑफिस रेंट 3200 रुपये इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट ऑफिस रेंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट 3200 रुपये 3200 आणि डेबिट बॅलन्स ऍक्सेप्ट यस म्हटलं झालं सेव्ह झाला आपण पुढे अजून 2 अकाउंट आपले राहिलेले आहेत एक कॅपिटल अकाउंट 56,500 कॅपिटल अकाउंट कॅपिटल ग्रुपच्या अंडर येईल ते कॅपिटल अकाउंट 56,500 56,500 आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि शेवटचं अकाउंट आहे ते म्हणजे ऑक्ट्रॉय ड्युटी ऑक्ट्रॉय ड्युटी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्याचा ग्रुप आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आहे आणि अमाऊंट किती आहे बघा अमाऊंट आहे 800 इथं चुकलं शेवटचं अकाउंट आहे 800 एंटर केला आणि सेव्ह बघा सेव्ह करण्यापूर्वी वरती बघा आपला ट्रायल बॅलन्स टॅली झालेला नाहीये बघा 1,72,200 आली डेबिटची आणि 1,67,800 क्रेडिटची अमाऊंट आलेली आहे आपल्याला पुन्हा चेक करावं लागेल बघा आता आपली ट्रायल बॅलन्स काही आपला टॅली झालेला नाही किती फरक आला 4,400 एवढा फरक आला आता आपल्याला तो शोधायला लागेल कसा आला फरक पण कसं जाणार आपण शोधायला तुमचं पण होत असेल बघा तुम्ही पण प्रॉब्लेम टाकत असेल तुम्हाला पण डिफरन्स येत असेल बाहेर आहे तुम्ही बाहेर पडतो
इथं बाहेर आल्यानंतर लेजर्स या मेनू मध्ये आल्यानंतर त्यात अल्टर पर्याय आहे, अल्टर पर्यायाच्या साहाय्याने तुम्ही तो बदलू शकता. बरोबर. पण मग त्याच्या अगोदर तुम्हाला एक एक अकाउंट तपासावं लागेल. त्यासाठी डिस्प्ले ऑप्शन आहे. त्या डिस्प्लेने तुम्ही एक एक ऑप्शन काय करू शकतात, चेक करू शकता. बघा, एक टेक्निक एक लावायचं की किती डिफरन्स आलाय, 4400. बरोबर. किती आला, 4400. मग ट्रायल बॅलन्स मध्ये 4400 अमाऊंट आहे का काही अशी, बघा बरं. नाहीये त्याच्यात. मग त्याच्या निम्मी बघायची, 2200 आहे का. 2200 कुठं, बघा इथं परचेस रिटर्नची अमाऊंट आहे बघा. म्हणजे डोकं लावून जर तुम्ही बघितलं तर पटकन सापडेल ही चेक. मग मी 2200 इथं माझी अमाऊंट आहे. म्हणजे थोडक्यात बॅलन्स चुकलायचा असं म्हणावं लागेल. जाऊ आपण टॅलीमध्ये अल्टर ऑप्शनच्या पर्यायाने मी ही अल्टर करून बघतो. कोणती, परचेस रिटर्न. पी प्रेस केला, परचेस रिटर्न मी निवडल्यानंतर बघा इथं बॅलन्स बरोबर चुकलेला बघा आहे का. डेबिट नाही, क्रेडिट बॅलन्स असतो परचेस रिटर्नचा, म्हणून क्रेडिट मी इथं टाईप करतो. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं. बघू आपण आता. बघा झाले 1,70,000 रुपये ह्या अमाऊंटला काय झालं, टॅली झाला. झालं टॅली. समज म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये जर डिफरन्स आला तर तुम्ही हे ट्राय करून बघायचं. अमाऊंट किती आहे, त्या अमाऊंटची काही फिगर आहे का. एक तर दोन पर्याय असू शकेल. एक तर त्या अकाउंटची एंट्रीच झालेली नसेल म्हणून तेवढा डिफरन्स येईल, किंवा डेबिटचा क्रेडिट झालेला असेल. मग डेबिटचा क्रेडिट होण्यासारखे अकाउंट कोणते, एक परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आणि ड्रॉइंग. पहिले हे 3 अकाउंट तपासून घ्यायचे. आणि हे ह्या 2 गोष्टी करूनही जर नाही राहिलं तर मग तुम्हाला सगळे अकाउंट तुम्हाला तपासावे लागेल. काहीतरी एक तर फिगर चुकलेली राहील तुमची. डेबिट क्रेडिट तर होणार नाही दुसऱ्या अकाउंटला. का होणार नाही, किंवा ग्रुप चुकेल तुमचा, ग्रुप चुकू शकतो. ग्रुप चुकल्यावर डेबिट क्रेडिट होईल. बरोबर आहे का. ठीक आहे, झालं. आता आपलं पुढे आपण जाऊ. पुढे काय आपल्याकडे, तर आपल्या ज्या ऍडजस्टमेंट आहे त्या आपल्याला बघायच्या आहे. ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. आता डेप्रिशिएशन, पहिले डेप्रिशिएशनची आपण बघून घेऊ. मशिनरी 41,000 आणि 8,000वर आपण डेप्रिशिएशन काढलं होतं 4,900. त्याची एंट्री केली होती. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी टू फर्निचर अशी आपली एंट्री झाली होती. बरोबर. मग ती एंट्री आपल्याला आपल्या टॅलीमध्ये टाकायची. किती तारखेला टाकायची ती आपल्याला, 31 तारीख. जाऊ पहिले टॅलीमध्ये. इथं अकाउंटिंग व्हाउचर दुसराच पर्याय, त्यात गेलो. त्यात पहिले तारीख बदलू आपण. 31 तारीख, 31/3. इयर कधीही टाकायचं नाही टॅलीमध्ये, ऑटोमॅटिक घेऊन टाकतो. बरोबर. शॉर्टकट्स वापरायचे. हे शॉर्टकट्स आहे डेट टाकण्याचा. डे आणि मंथ एवढं टाकायचं, कारण की त्या तारखेचं दुसरी डेट नसणारच, तेवढीच एक असते. त्याच्यामुळे त्याला समजून जातो 2005 का 2004. ठीक आहे. 31 मार्चला. आता एंट्री कशात करायची, जर्नल व्हाउचर मध्ये, म्हणून F7 जर्नल व्हाउचर मी निवडतो. इथून जर्नल व्हाउचर निवडलं. डेबिट कशाला, डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन अकाउंट तयार आहे का नाही, इथून आपल्याला तयार करता येतं. कसं तयार करतो आपण, अल्टर सी. बरोबर. बघा अल्टर सी ने आपण अकाउंट क्रिएशन स्क्रीनवर गेलो. तिथं डेप्रिशिएशन अकाउंट, डेप्रिशिएशन अकाउंट, त्याला ग्रुप काय येतोय डेप्रिशिएशनला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी इथं ग्रुप निवडला. ऍक्सेप्ट यस म्हटलं. इथं काय अमाऊंट आपल्याला विचारली. आता अमाऊंट इथं द्यायची आपल्याला. किती डेप्रिशिएशन आहे, 4,900. बरोबर.
आणि क्रेडिट दोन गोष्टींना. कशा कशाला आहे? मशिनरीला. किती मशिनरीला किती आहे? मशिनरीला बघा इथं दिलंय बघा 4100 आणि 800 रुपये फर्निचरला. 4100 आणि क्रेडिट अजून कशाला? फर्निचरला. म्हणून फर्निचरला किती? 800 रुपये. बिंग डेप्रिशिएशन चार्ज. चार्ज ॲट 10%. तुम्ही म्हणू शकता. ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी एंट्री पूर्ण झाली. त्यानंतर दुसरी एंट्रीकडे आपल्याला जायचंय. दुसरी एंट्री काय आहे? तर प्रॉफिट ट्रान्सफर करायचं आपल्याला. प्रॉफिट ट्रान्सफर करण्यासाठी काय एंट्री आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अशी एंट्री आपण बघितली होती. पण आता आपल्याला पहिले प्रॉफिट बघावं लागेल ना. मग बाहेर पडतो एंट्री याच्यातून. बघितल्यानंतर इथं प्रॉफिट अँड लॉसला पहिले जातो. बघा प्रॉफिट किती आला? नेट प्रॉफिट आपला 2900 रुपये. किती आला? 2900. पण डेप्रिशिएशनची एंट्री झाल्यानंतरच प्रॉफिट तपासायचा बरं का. नाही तुम्ही अगोदरच एंट्री करा. कारण की डेप्रिशिएशनची एंट्री केल्यावर प्रॉफिट कमी होणार आहे किंवा वाढणार आहे, काहीतरी होईल. बरं, मग 2900 रुपयाची आपल्याला एंट्री करायची आहे. पुन्हा मी बाहेर पडतो, अकाउंटिंग व्हाउचर मध्ये जातो. इथं आपण 31 तारीख ऑलरेडी निवडलेली आहेत. डेबिट कोणाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पी प्रेस केला. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून निवडलं मी. किती अमाऊंट आहे? 2900 रुपये. 2900. एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे? कॅपिटलला. कॅपिटलला आपण ट्रान्सफर करतो. सी प्रेस केला. कॅपिटल अकाउंट. बिंग प्रॉफिट ट्रान्सफर. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ऍक्सेप्ट यस झालं. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. आता राहिलं काय? क्लोजिंग स्टॉक टाकायचं राहिलं. क्लोजिंग स्टॉक याच्यातून बाहेर आलो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो क्लोजिंग स्टॉक टाकण्यासाठी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेल्यानंतर तिथं क्लोजिंग स्टॉक आहे क्रेडिट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्याच्यावर एंटर द्या. परत ओपनिंग स्टॉकच्या तिथे एंटर द्या. तिथे आलेल्या स्क्रीनवर आपण क्लोजिंग स्टॉक पर्यंत जा. तिथे तारीख टाका. आता तारीख कोणती टाकायची? 31/3. का? तर आपली करंट डेट ती आहे. बघायची करंट डेट कोणती आहे. बाहेर पडतो मी याच्यात. बघ इथं करंट डेट दिसते 31/3/2005. का? तर आपल्या दोन एंट्री इथं झाल्या. म्हणून आता आपण एंट्री करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे गेलो. कॅप क्लोजिंग स्टॉकला गेलो. एंटर दिला. 31/3 तारीख टाकली. आणि अमाऊंट किती आहे क्लोजिंग स्टॉकची? 56,000. बघा 56,000. ऍक्सेप्ट यस म्हटलं. हा आता आपल्याकडे एक चूक झाली. आपल्याकडे सगळ्यात महत्वाची की आपण क्लोजिंग स्टॉक टाकण्याच्या अगोदर प्रॉफिट ट्रान्सफर करून दिला. प्रॉफिट हा सगळ्या एंट्री झाल्यानंतर ट्रान्सफर करायचा आहे. कारण बदलतोय बघा. नेट प्रॉफिट इथं आला बघा 42,000 आला का नाही? आपल्याकडून ती एक चूक झाली. पहिले आपण ती एंट्री डिलीट करू. डिस्प्ले डे बुक मध्ये मी गेलो. त्यातून प्रॉफिट ट्रान्सफर करण्याची एंट्री मी डिलीट करतो. अल्टर डी त्याला पर्याय आहे. आणि यस म्हटलं. बघा आता मी बाहेर पडतो. बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉसला येतो. बघा 42,200 हा माझा प्रॉफिट. हा मला ट्रान्सफर करायचा. मग पुन्हा एंट्रीकडे जाऊ आपण. व्हाउचर एंट्री 31/3 तारीख आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. किती आहे प्रॉफिट? 42,200. 42,200 टू कॅपिटल अकाउंट. 42,200 बिंग प्रॉफिट ट्रान्सफर. बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री काय झाली? सेव्ह झाली. आता बघू प्रॉफिट आणि लॉस किती आला. एक एक अमाऊंट आपण चेक करू. तुमच्याकडे स्क्रीनवर आहे. तुमच्या वर्कबुक मध्ये बघा. परचेस 35,000 आला. 35 परचेस 35. सेल्स आहे इथं
56,000, हा 65,000, हा बरोबर. सेल्स आहे 65,000 बरोबर. त्याच्यानंतर आहे काय पुढे ग्रॉस प्रॉफिट किती आहे 65,000 बघा, ग्रॉस प्रॉफिट 65,000 आला. त्याच्यानंतर काय आहे नेट प्रॉफिट बघा 42,200. तुम्ही म्हणाल मग इथून का गेला नाही नेट प्रॉफिट, गेलाय. आता जाऊ बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या काही फिगर चेक करायचे आपल्याला. अल्ट्रा F1 दिला डिटेल मध्ये. इथं काय 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 सांगितले वर्कबुक मध्ये. कॅपिटल बघा इथं कॅपिटल किती आहे, कॅपिटल 96,200. इथं प्रॉफिट ट्रान्सफर झालेला आहे त्यामुळे आपलं कॅपिटल वाढलं बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून इथं पैसे आले त्यामुळे कॅपिटल वाढलं. पुढे मशिनरी बघा, मशिनरीचा बॅलन्स 36,900 झाला. तुम्ही जर ट्रायल बॅलन्सला बघितला तर तो काय होता, काय असेल जास्त असेल, पण डेप्रिशिएशन चार्ज झालं म्हणून तिथं कमी झालं. स्पेसिफिक या फिगर्स या प्रॉब्लेम मध्ये दिल्या का दिल्या, तर त्या तुमच्या जे एंट्री झाली त्याची इफेक्ट तिकडे गेले का, तर गेले, तिथून ती कमी झाली. अजून काय आहे फर्निचर बघा, फर्निचर 7,200, 8,000 फर्निचर होतं ट्रायल बॅलन्स मध्ये, त्यावर डेप्रिशिएशन आलं किती 10%, 800 रुपये ते वजा झाले तेवढे 800. अजून काय बॅलन्स टॅली टोटल बघा 1,39,400 बरोबर आलं. मग अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम काय झाला, टॅली झाला. तुम्ही पण तो टॅली मध्ये टाकायचा आणि त्याच्या ह्या फिगर्स येत आहे का नाही ते चेक करायचं. पाचवा प्रॉब्लेम पण तसाच आहे, त्यात ह्या दोनच एंट्री आलेल्या आहे, फक्त मशिनरीच्या जागेवर बिल्डिंग एवढाच फरक आणि पर्सेंटेज चेंज आहे फक्त तिथं. तेवढे पर्सेंटेज चेंज करून तुम्ही तो पण प्रॉब्लेम टॅलीमध्ये टाका. तुम्ही सोडवलेला तर आहेच तो पण प्रॉब्लेम, फक्त ऍडजस्टमेंटचा प्रश्न होता. फक्त एक लक्षात घ्या, प्रॉफिट ट्रान्सफर केव्हा करायचा, सगळ्या एंट्री पहिले करायच्या आणि मग शेवटी प्रॉफिट ट्रान्सफर करायचं बरोबर. सगळ्या एंट्री आपल्या झाल्या पाहिजेत, मग प्रॉफिट आपण शेवटी ट्रान्सफर करायचं. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. आता आज आपला ट्रायल बॅलन्सचा टॉपिक पण संपलाय. पुढचा टॉपिक उद्या सुरू होईल, फायनल अकाउंट बरोबर. तर आज काही याच्यावर आपल्याकडे प्रॉब्लेम्स राहिलेला नाही टेस्ट देण्यासाठी, त्यामुळे आज काही टेस्ट येणार नाही. उद्या प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट दिल्या जाईल. ठीक आहे, थांबतोय आता आपण इथं.